दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। सिन्नर फाटा इथल्या सिटीलिंक बस डेपोजवळ गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या पिंपळगाव बसवंत इथल्या सराईत गुन्हेगाराला नाशिक रोड पोलिसांनी सापळा रचून पकडलाय। त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे। नाशिक रोड गुन्हे शोध पथकाला सिन्नर फाटा सिटीलिंक बस डेपोजवळ एक संशयित गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर बस डेपोजवळ सापळा रचलाय। यावेळी संशयास्पदरित्या आलेल्या भारत उर्फ सोनू मनोहर चावरे वय 34 वर्ष राहणार नंदनवन नगर पिंपळगाव बसवंत याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला। पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस आढळून आली। हा गावठी कट्टा त्यानं कुठून आणला आणि तो कोणाला विक्री करण्यासाठी आला होता याचा पोलीस तपास सुरू आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित चावरे याला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक सर, तसेच पोलीस उपायुक्त श्री किशोरजी काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त अजिता शिंदे मॅडम यांनी हद्दीमध्ये शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे। त्याप्रमाणे गोपनीय अंमलदारांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। जर हद्दीमध्ये कोणी बेकायदेशीर शस्त्र बाळगत असेल तर पोलिसांना माहिती द्या आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। तर आमचे गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई समाधान वाजे व दीपक दिवटे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की एक इसम सिन्नर फाटा या ठिकाणी त्याच्या ताब्यामध्ये गावठी कट्टा आणि 2 काडतूस विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे अशी माहिती मिळाली। त्यांनी मला कळवली। मला कळवल्यानंतर संपूर्ण जे पथक आहे पोलीस हवालदार नितीन भांबरे, पोलीस हवालदार विशाल कुवर, नाना पानसरे, समाधान वाजे, अजय देशमुख, दीपक दिवटे यांनी सिन्नर फाटा या ठिकाणी ट्रॅप लावला साध्या वेशामध्ये आणि त्या ठिकाणी एक इसम त्याचं नाव आहे भारत उर्फ सोनू मनोहर चावरे वय 34 वर्ष राहणार नंदनवन नगर मुक्काम पिंपळगाव पोस्ट लासलगाव याला ताब्यात घेतला आणि त्याची अंगझडतीमध्ये त्यांना एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस मिळून आले। त्याच्याकडे चौकशी केली असता तो विक्री करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी आलेला होता। तरी त्याची तपासामध्ये पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्याकडे तो कोणाला विक्री करणार होता या संदर्भात आपण तपास करीत आहोत। सदरचा जो आरोपी आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याने श्रीरामपूर आणि नगर या भागामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। तरी तो श्रीरामपूरच्या 485/25 BNS 118-2 या गुन्ह्यामध्ये तो आज फरार आहे। तर आपण संबंधित पोलिसांना कळवलेलं आहे, ते पण त्याला ताब्यात घेणार आहेत। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।